पुढे जाऊयात। एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाच्या बॅनर्सवर शरद पवारांचा फोटो असलेला पाहायला मिळाला। खडसेंच्या बॅनरवर शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे सुद्धा फोटो होते आणि खडसे आता राष्ट्रवादीतच राहणार का अशा चर्चांना मात्र उधाण येत आहे। सोशल मीडियावर सुद्धा खडसे राष्ट्रवादीच्या पोस्टरवर झळकलेत। ही दृश्य आपण जळगावमधून पाहतोय बॅनर्सची। एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा होत्या, मात्र खडसेंच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बॅनरवर फोटो झळकला आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चांना उधाण आलंय। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्या सोबत आहेत। सचिन, बॅनर आपण पाहतोय दृश्यांच्या मार्फत, काय चर्चा आहे? निश्चितच श्रद्धा, जर आपण बघितलं तर एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुक्ताईनगरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यातच अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि एकनाथ खडसे यांच्या बॅनरवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहिणी खडसे आणि माजी जिल्हाध्यक्ष जे आहेत राष्ट्रवादीचे जळगावचे, त्यांचा देखील बॅनरवर फोटो आपल्याला पाहायला मिळतो आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जातील अशी चर्चा सुरू होती, मात्र त्यांचा भाजप प्रवेश रखडलेला होता। त्यांच्या वाढदिवसानिमित्त आता मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चे जे ज्येष्ठ नेते आहेत शरद पवार आणि त्यांच्या चिन्ह असलेले बॅनर लागल्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। त्यामुळे एकनाथ खडसे आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय भूमिका घेतात, त्यांच्या भूमिकेकडे देखील सर्वांचं लक्ष लागून आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।